म्हणजे फक्त स्वामी ह्या अवतारातलेच नाही तर दत्त प्रभू पर्यंतच्या अवतारापर्यंत तुम्ही सगळे एकच आहेत. मग तुमच्या सगळ्यांना मिळून म्हणजे एकच स्थान कोण की बाबा सगळ्यात पहिले कोण तर दत्त प्रभू. तर मग मी तुम्हाला माझा गुरु म्हणून माझे देव इच्छिते माझं गुरुपद तर त्याचा तुम्ही स्वीकार करा असं. मग तू तुझ्या शब्दात बोल, मी माझ्या शब्दात बोलते. एकदाच मनातली मनात म्हटल्यावर देवानी गुणच ऐकायचं. देव ऐकते. आता आज किती अरे हे कसं चालू. हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. आज आपण ब्लॉग करत नाहीयेत. आज खरं तर आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की सगळ्यांनाच माहिती आहे की आजचा दिवस किती लगबगीचा वगैरे असतो. तर सगळ्यांसाठी जे जे आपले गुरु आहेत आपण त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण सगळेजण. तर तशाच पद्धतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त ना आमच्या पण घरात आज थोडीशी धांदल होती. तर त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे आम्ही काही केला नाही. पण आम्ही दोघींनी आज काहीतरी ठरवलेलं तर म्हटलं चला आपण ते तुमच्या बरोबर शेअर करूयात. आणि आम्ही दोघी जणी आहेत ना एक छान असा नवीन दागिना आज घेतलेला आहे आणि तो दागिना आम्ही तुमच्या समोर रिव्हील करणार आहेत. आणि ते ना राधिकाने पंढरपूरवरून आणलेलं आहे. तर काय राधा सांग गळी. ती आहे गळ्यातली माळ, गळ्यातली तुळशीची माळ. आणि तुम्हाला सांगू का नॉनव्हेज मीही खाल्लेलं आहे याच्या अगोदर आणि हिनंही खाल्लेलं आहे. पण आमच्या घरात आहेत ना आई नाना आणि हे दोघ जण भाऊ भाऊ तर हे सगळे आपण कशा म्हणतो हाडाचे माळकरी तशा पद्धतीचे. आणि अर्थातच आता लग्न झाल्यानंतर थोडासा आपल्यात फरक पडतोच. मग आता इथं नॉनव्हेज खाण्यातच येत नाही आणि खाण्यात येत नाही असं म्हणण्यापेक्षा आमच्या इथे ना गुरुवारचं लक्ष्मीचं केलं जातं, कोल्हापूरच्या अंबाबाईचं केलं जातं. तर त्याच्यामुळे मग काय होतं एक बाबा असं काही नाही की बाबा खायला भेटत नाही मग आपण असा विचार करतो. पण खात पण नाहीत आणि घरात देवाधर्माचं पण होतं. मग आपसुकपणे आपली जी इच्छा आहे ती हळूहळू त्याच्यावरनं अशी दूर होत जाते. आणि मला असं वाटतं राधिकाने लग्न झाल्यापासून नाही खाल्लं ना. आणि मी आहे ना लग्न झाल्यावर 1-2 वर्ष खाल्लं होतं. आणि राणा जेव्हा पोटात होता तर राणा पोटात होता त्या महिन्यापासनं मग मी ते खाल्लं नाही. मी तेव्हापासनं म्हणजे थांबवलं. आणि तेव्हा पण माझ्या डोक्यात असा विचार यायचा की आपण माळ घालावी. पण मग परत म्हटलं काय होतं ना माळ घातली की खाण्याची इच्छा होते. तर त्याच्यामुळे मग थांबवलं होतं. असं म्हटलं नको आत्ताच. पण मग आता खूप दिवसानंतर अचानक हिनं पंढरपूरवरनं माळा आणल्या ह्या तिघा चौघांसाठी. आणि मग नंतर असं मनात असं कधी कधी येतच होतं ना की आपण घालूयात. आणि हिनं पण आल्यानंतर तशीच म्हटली. मी हिला सहज म्हणलं बघ ना ग मला आहे ना असं वाटतंय. तर हिनं पण सेम तसंच म्हटली की मला पण तसंच वाटतंय. तर मग म्हटलं चला खूप छान असा दिवस आहे आजचा गुरुपौर्णिमेचा. तर त्या निमित्तानं आपण दोघीही तुळशीच्या माळा घालूयात. तर त्यामुळे आता माळ घालायची म्हटल्यानंतर गुरु पण पाहिजेत ना. तर आता स्वामी समर्थ महाराजांपेक्षा श्रेष्ठ गुरु आपल्याला कोण मिळणार नाहीत किंवा भेटणार नाहीत. तर त्याच्यामुळे आज गुरुवार आहे, पौर्णिमा आहे आणि सगळा छान असा मुहूर्त आहे, योग आहे. तर त्या निमित्तानं आम्ही दोघीही माळ घालतोय. राधिकाने फायनली माळ घातली. छान वाटतं नाही ते. ह्यांच्या गळ्यातल्या आहेत ना माळा बघून असं वाटायचं की आपण घालावी. पण ह्याला पण असं थोडंसं डेअरिंग लागतं खरं तर. आता आम्ही दोघी पण आहे ना कशा दिसतोय कमेंट करून सांगा. आणि आमचा हा नवीन दागिना
कसा वाटतोय हे सुद्धा कमेंट करून सांगा. चला तर आजच्या पुरता आहे ना हा एवढाच व्हिडिओ होता. खूप जास्त मोठा वगैरे व्हिडिओ नाहीये. तुमच्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि कसं राहतं आता हे आपण थोडंसं धार्मिक ह्याच्यातनं बोलतो ना, तर बोलताना जर एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे गेला असेल, काही झालं असेल तर सॉरी. आणि फक्त तुम्ही भावना तर समजून घेता, त्यात काही प्रश्नच नाही. बाय बाय. बाय.